मलमपट्टी करून त्यांना त्वरित बऱ्या करणारा आहे. त्याचे उपकार स्मरण करा. जो सर्वसमर्थ सेनाधीश थोर परमेश्वर, ज्याचं सामर्थ्य प्रतापी आहे, ज्याची बुद्धी अमर्याद आहे, जो लीन जनांना आधार देतो, दूरजनांना धुळीस मिळवतो, त्या प्रभूचे उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. लाखो शिखेले बाला खासे पे रेखेबो रोबो शेखेबो, त्या परमेश्वराचे उपकार स्मरण करा. होय, त्याचे उपकार स्मरण करा. आकाशातून परमेश्वराचे स्तवन करा. ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. अहो, त्याच्या सर्व दिव्य दूतांनो त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. अहो, पृथ्वीवरील सर्व लोक हो, त्याचे स्तवन करो. अहो नीतिमानांनो, सर्व समर्थ सृष्टी निर्मात्याचे स्तवन करा. ऊर्ध्वलोकी त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व दिव्य दूतांनो त्याचे स्तवन करा. त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. अहो सूर्यचंद्र हो, त्याचे स्तवन करा. सर्व प्रकाशमय ताऱ्यांनो त्याचे स्तवन करा. आकाशांवरील आकाशांनो, आकाशांवरील जलांनो त्याचे स्तवन करा. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. जल परमेश्वराने आज्ञा केली म्हणून निर्माण झाली. आकाश, पृथ्वी, तारे, सूर्य, सर्व सैन्य परमेश्वराने आज्ञा केली. दिव्यदूत परमेश्वराने आज्ञा केली आणि ते निर्माण झाले. लाबाशी खेरी बिलो बोजू, आकाशे व जले परमेश्वराने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. त्या आज्ञा करणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण करा. त्या चंद्र व ताऱ्यांना निर्माण करणाऱ्या प्रभूचे उपकार स्मरण करा. ओ शिठे सिठे बेरी खेला बोजो खोबो, सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टी त्याने सर्व काळासाठी स्थापल्या आहेत, म्हणून त्याचे उपकार स्मरण करा. ओ शिठे खेलो बोलो खोलो बोजो खोबो, त्याने लावून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन कोणालाही करता येत नाही. त्याने निर्माण केलेल्या कुठल्याच गोष्टीला, कुठल्याच श्वासरूप देहाला त्याने लावून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन कोणालाही करता येत नाही. त्या सर्वसमर्थ सेनाधीश प्रभूचे उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. पृथ्वीवर परमेश्वराचे स्तवन करा. मोठमोठे जलचर, सर्व जलाशय, अग्नी, गारा, हिमदुखे, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ, पर्वत, टेकड्या, फळझाडे, सर्व गंधसरू, वनपशु, ग्रामपशु, सरपटणारे प्राणी, उडणारे पक्षी, पृथ्वीवरील राजे, सर्व प्रजा, अधिपती, पृथ्वीवरील न्यायाधीश, कुमार, कुमारी, वृद्ध, तरुण, ही सगळी परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत. कारण केवळ त्याचेच नाव उच्च आहे. त्याचे ऐश्वर्य पृथ्वीच्या व आकाशांच्या वर आहे आणि त्याने आपल्या लोकांचा पुन्हा उत्कर्ष केला आहे. तो आपल्या सर्व भक्तांना, त्यांच्या जवळ असलेल्या लोकांना, नीतिमानांना स्तुतीस पात्र आहे. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर, ज्याचे पवित्र नाव स्तवनीय आहे, ज्याचे नाव हे सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. कारण तू आमच्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला. तुझ्या पवित्र रक्ताद्वारे व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्हाला दैवी आरोग्य प्राप्त होते, दैवी शांती प्राप्त होते, दैवी सुटका प्राप्त होते. त्या सामर्थ्य राजाचे उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. जो दीनांना तारणाने सुशोभित करीतो. ओ रोबो सिठी बेरी खेले बेरी खेबा, ओ शिठी खे बेरी